आंबेडकरांच्या धम्मक्रांतीला जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहून आपल्या या गावामध्ये आमचे उपासक आयुष्यमान संभाजी मिसाळ यांचे सुपुत्र आयुष्यमान अनिकेत आणि त्यांच्या सुविद्या धर्मपत्नी पूजा यांच्या लग्नानंतरच्या या समारंभामध्ये आपण सहभागी झालात. श्रद्धेने त्यांनी मला पण अहमदपूर तालुक्यामधून मी आलोय. कार्यक्रमाची वेळ तशी 10-10:30 होती. मी रात्रीच आलो आणि मग कार्यक्रम आता जवळपास 12ला सुरू झाला असेल, 11:30-11:30 पर्यंत. आता तुम्हाला धम्म कारण भूक हा रोग आहे, जीविच्छा परमा रोगा. बुद्धांच्या काळामध्ये लोक कधी जर भुकेले असल्यास कुठे धम्म बुद्ध सांगत नसायचे. एक असा आला होता मनुष्य आणि भुकेला होता, त्याचं तोंड छोटं झालं होतं. का रे बाबा, भगवान मास्तरकडे बैल हजर राहून आलो शोधत आणि तुम्हाला पाहिल्यानंतर प्रसन्न वाटलं म्हणून बसलो, पण भूक खूप लागली म्हणे, धम्म काही कळत नाही. तर आनंदाकडे बघितलं भगवान बुद्धांनी आणि आनंदाने पहिले त्याला भोजन दिलं आणि तो शांत झाला, तृप्त झाला. त्याच्यानुसार जर मला काय अर्धा तास, 1 तास, 2 तास किती विषय वाढत जातात, एवढं काही जास्त वेळ घेणार नाही. थोडस बसला पिंडवर टाकलेला आहे, आपल्या सर्वांसाठी भोजनाची व्यवस्था पण आहे. थोडस आमच्यासाठी म्हणा किंवा तुमच्यासाठी म्हणा किंवा मिसळ परिवारासाठी म्हणा, आपल्याला अर्धा तास, पाऊण तास थोडासा वेळ देणं आपलं कर्तव्य मला वाटतंय. आता अनेक विषय आहेत बोलण्यासाठी, परंतु या अनुषंगानं आता हे आयुष्यमान धार्मिक परिवार आहे काही, आणि त्या परिवारामध्ये विवाह पद्धतीनुसार लग्न झालेलं आहे आणि त्याच्यावरच बोललेलं थोडंसं बरं राहील. अनेक बुद्धांच्या अनेक आयामावर बोलता येऊ शकतं विषयावर. सज्जनो, मानवी जीवनाचं अंतिम लक्ष्य काय असावं? खाणे पिणे, संतती निर्माण करणे, घरदार बांधणे, व्यापार उद्योग व्यवसाय करणे, म्हातारा होणे आणि मृत्यूला प्राप्त होणे हे माणसाचं ध्येय नाही. याच्या पलीकडे जाऊन जे काही बुद्धत्वाचा साक्षात्कार करायचे आपल्याला, मानव जातीचं ते ध्येय आहे की बुद्धत्वाच्या साक्षात्काराकडे जाणं, त्या साक्षात्काराचा प्रयत्न करत राहणं, बुद्ध पथावर चालणे हे तुमचं ध्येय आहे. तुम्ही जर म्हणाल की म्हणते आम्हाला मुलं बाळ आहेत, आम्ही सांसारिक आहोत, तर तो तुमचा विषय आहे. तो तुमचा विषय आहे. परंतु मानवी जीवनाचा अंतिम ध्येय असं आहे की मनाला विशुद्ध करणे, मनाला शुद्ध करणे, निब्बाणाचा साक्षात्कारासाठी या भवचक्रातून बाहेर पडणे हे या विश्वाच्या प्रत्येक मानवाचं कर्तव्य आहे आणि लक्ष असावं. प्राणी मात्रांना हा सद्धम्माचा बोध होत नाही, त्या जीवांना. पण मानव जात विचार करणारी, चिंतन करणारी, मनन करणारी जात आहे आणि चांगलं वाईट हे मनुष्य जन्मामध्ये कळू शकतं. म्हणून मानव जात ही सर्वश्रेष्ठ आहे. की छो मनुष्य पटी लाभो, बुद्ध म्हणतात. मानव जन्म अतिशय दुर्मिळ आहे. पृथ्वी तलावर साधारणतः 800 कोटी लोक आहेत फक्त. परंतु जीव जंतू 2 पायांचे, 4 पायांचे, बिना पायांचे बहु कितीतरी असंख्य जीव आहेत. पण याच्यामध्ये सधम्माची व्याख्या मानव जातीसाठीच लागू होते. मग त्याच्यानुसार क्रमाने बुद्ध बोलले. बुद्धाने समस्त मानव जातीची कर्तव्य सांगितली. हे सगळं करून तुम्हाला तुमच्या हृदयामध्ये बुद्धत्वाचा अंकुर जागृत व्हावा. तुम्ही काबाड कष्ट करणं, मुलाबाळांना घडवणं, मोठं करणं हे तुमचं कर्तव्य आहे, पण हे अंतिम ध्येय नाही. सज्जन हो, अन्न, वस्त्र, निवारा या 3 मूलभूत गरजा पूर्ण झाल्यानंतर आयुष्यभर त्याच्या मागे लागणे हे मानवाचं उद्देश नाही, कर्तव्यही नाही.
कशासाठी? सगळं अन्न वस्त्र निवारा मिळाल्यानंतर काय आवश्यकता आहे माणसाला? पण हे तृष्णेमुळे, तृष्णेचे दास झाल्यामुळे मनुष्य अनेक गोष्टींचा विचार करतो. मनुष्य कसा विचार करतो? कोणीतरी माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहे. समजा कसं? समजा तुमच्याकडे एक 2000चा ड्रेस आहे तुमच्या अंगावर, परंतु आपण समाधानी नाही. जेव्हा आपला ड्रेस आणि दुसऱ्याचा 5000चा ड्रेस जर पाहिला आपण, तर मनुष्य लगेच तुलना करायला शिकतो की अरे माझा इतका आहे पण त्याचा माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहे. कोणीतरी माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहे, कोणीतरी माझ्याच्या समान आहे आणि कोणीतरी माझ्यापेक्षा हलका आहे, गरीब आहे. मग भूतकाळामध्ये 3, वर्तमानामध्ये 3 आणि भविष्याच्या 3 संकल्पनेमध्ये, या 9 संकल्पनेमध्ये मानामध्ये, अहंकारामध्ये आणि एकमेकांची स्पर्धा करण्यामध्ये मानवाचं जीवन संपुष्टात येतं. वस्तुतः चप्पल कशासाठी आहे? आपल्याला पायाला आधार बनावा. वाहन आहे आपलं. शरीराची नग्नता झाकण्यासाठी आपल्याला कपडे आहे. भोजन कशासाठी आहे? आपल्या भुकेची आग शमवण्यासाठी आहे. बस अन्न, वस्त्र आणि घर कशासाठी आहे? थंडीपासून, पावसापासून संरक्षण मिळवण्यासाठी आहे. पण तिथे स्पर्धा आहे. एकाचं 1 कोटीचं घर आहे, 50 लाखाचं घर आहे, 25. म्हणजे माणसं अतृप्त राहून, बुद्ध म्हणतात माणसं अतृप्त राहून आपला जीव सोडतात. कोणत्याही गोष्टीमध्ये, सौंदर्यापासून, मानापासून, कपड्यापासून, ज्या भौतिक गरजा आहेत त्या भौतिक, आमच्याकडच्या महिला काय कमी होते त्या गौतमाला राज्य सोडून गेले वनाला. तुमचे माझे धम्मशास्त्र 9 मजली, 7 मजली आणि 5 मजली 3 महाल तुमच्या माझ्या बोधिसत्व सिद्धार्थ गौतमांच्या सेवेत होते. ज्यांच्या शेतीमध्ये सोन्याची नांगर चालायचे एवढे महाश्रीमंत असणारे बोधिसत्व सिद्धार्थ गौतम. शालिधान म्हणजे बासमती चावल, मांस मिश्रित बासमती चावल खाणारे महापुरुष, विश्व सुंदरी यशोधरा पत्नी आणि नुकताच 5 दिवसांचा बाळ राहुल यांना सोडून हातामध्ये भिक्षापत्र घेतात आणि सर्वोच्च सुखाची प्राप्ती करण्यासाठी ते प्रयत्नशील राहतात. सगळं त्यांच्याकडे असताना सगळं सोडलं का? म्हणून तुम्हाला मानव म्हणून या गोष्टींची कुठेतरी विचार करण्याची आपल्याला गरज आहे. अन्यथा मी तुम्हाला प्रश्न विचारतो, सुख म्हणजे काय? असं कोणी समजू नका की मी कर्मचारी आहे, 50,000 1 लाख मला पगार आहे आणि मी सुखी आहे. तुमची भ्रामक कल्पना आहे ती. सुख एक वेगळी गोष्ट आहे. सुख आणि शांती पैशामध्ये बदलू जाऊ शकत नाही. ते जर असतं तर तुमच्या माझ्या धम्मपित्याला 3 महाल सोडण्याची आवश्यकता नसती, सौंदर्यशाली पत्नी सोडण्याची आवश्यकता नसती आणि डोळे भरून त्या बाळाकडे न पाहता घराच्या बाहेर निघणारे सिद्धार्थ गौतम बाळाला सुद्धा पाहत नाही. म्हणून सुखाची व्याख्या करत असताना तुम्हाला यथार्थ जीवनाचा साक्षात्काराकडे चालावं लागेल. प्रत्येक गोष्टींचं सार आणि असार तुम्हाला विचार करावा लागेल. याच्यासाठी तुम्हाला मानव जन्माचं ध्येय कळावं लागेल. तुम्ही हिंदू आहात की तुम्ही बौद्ध आहात, तुम्ही मुस्लिम आहात की जैन आहात, हा प्रश्नच नाही. मानव हा मानव आहे आणि जिथे मानव आहे तिथे सगळे दुर्गुण आहे. त्या दुर्गुणातून बाहेर पडण्यासाठी, स्वतःला सधम्मामध्ये स्थापित करण्यासाठी तुम्हाला यथार्थ विचार करावा लागेल. तो यथार्थ विचार आला की तुम्ही तृष्णेपासून अलिप्त राहा. तहाय चाहे सोको. तृष्णेमुळे शोक उत्पन्न होतो. तृष्णेमुळे शोक, दुःख, भय, रोग आणि भावसक चक्र, संसार चक्र उत्पन्न होतं. एक बौद्ध बांधव म्हणून तुमची दिशा ठरली पाहिजे. बांधवांनो, अनेक विषय आहेत. आता कोणत्या विषयाला हात घालावा हाच मला मोठा प्रश्न पडतोय. कारण तुमचे आज मी नवीन पाहतोय सांगलीकरांना, तुम्ही माझ्या सधम्म सेवेमध्ये किती प्रतिष्ठापित आहात, कोणत्या आयामाने तुम्ही सधम्मात सेवेत आहात हेच मुळामध्ये मला माहिती नाही. म्हणून एका वेळी अनेक विषयांची तर उघडताना आपल्या समोर अनेक प्रश्न पडू शकतात. पण जाता जाता एक लक्षात घ्या की मानव जीवन जगत असताना माझ्या अंतःकरणामध्ये मला बुद्धांकुर, ज्ञानांकुर विकसित करायचे आहे. आणि बुद्ध असे म्हणतात
आता आपल्यामध्ये अनेक, आता शूटिंग चालू असताना जनरली मला इकडचं तिकडचं बोलावंच वाटत नाही, पण असे काही मूलभूत विषय असतात ते सांगितल्याशिवाय समजत नाहीत लोकांना. तुमची जोपर्यंत दृष्टी क्लिअर होत नाही, बुद्ध धम्माकडे पाहण्याची, बुद्ध धम्माला आचरण्याची दृष्टी क्लिअर होत नाही, तोपर्यंत तुम्ही सद्धम्माला आचरण करू शकणार नाही. चार्वाक एक साहित्य तत्व विकावून गेला मागच्या काळांमध्ये, चार्वाक नावाचा. तो चार्वाक असा म्हणतो की जोपर्यंत जगणार आहात तुम्ही सुखाने जगा, जोपर्यंत जगणार आहात तुम्ही सुखाने जगा, आणि सुखाने जगण्यासाठी तुम्ही कर्ज काढा, आणि कर्ज काढून जन्मभर तूप साखर पीत बसा. त्याची व्याख्या कशी केली त्याने? कारण या देहानंतर, या मृत्यूनंतर काहीच शिल्लक राहत नाही. भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमन कुतः, संस्कृत वचन आहे त्याचं. भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमन कुतः, हा देह भस्मीभूत होणारा आहे, पुन्हा पुनरागमन नाही, असा तो चार्वाक म्हणतो. मग सुखाने जगण्यासाठी परक्या स्त्रियांसोबत आलिंगन द्या, त्या आलिंगनाचं सुख घ्या, पाप नाही आणि पुण्य नाही. जोपर्यंत जगणार आहात सुखाने जगा, आणि असेच मृत्यूला प्राप्त राहा, पुन्हा तुम्हाला जन्म नाही. मग तुम्हाला कोणत्याही गोष्टींचा सार विचार करण्याची दृष्टी आपल्यामध्ये असली पाहिजे. जर पुनर्जन्म नसेल, कर्म सिद्धांत नसेल, तर खा प्या आणि मौज करा एवढ्यामध्ये सीमित मानवाचं जीवन असेल तर चांगुलपणाला महत्व राहत नाही. चांगुलपणाला महत्व राहणार आहे का माणसांची? नाही ना. चांगुलपणाला महत्वच राहणार नाही तर पंचशिलाला महत्व राहणार नाही. पंचशिलाला महत्व राहणार नाही. प्राणी हिंसा, चोरी, व्यभिचार, खोटं बोलणं, दारू पिणं, या गोष्टी मनुष्य स्वैराचाराने करू शकतो. म्हणून तुमची दृष्टी गरजेची आहे आपली. बस की हे जीवन जगत असताना मला माझ्या माता पित्यांचा सांभाळ करणे, माझ्या जसं मंगळसूत्र आहे, 38 मंगल आहे त्याच्यामध्ये आहे ना, त्याच्यामध्ये असायवनाचे मालानं तिथून सतंबाला सुरुवात होते. बुद्धाने हे 38 जे मंगल सांगितलेले, त्या मंगलाने सांसारिक जीवन आयुष्यमान अनिकेत तू सुरू करतोस. जीवन सुरू करत असताना तुम्हाला वाटतंय आजकाल लग्न, असं लोकांना वाटतं की लग्न म्हणजे आपण त्याची एखादा मुलगा बघा, मुलगी बघा, आता पोर काम करणार किंवा लय आगोपणा कराले, असं लोकांची जनरली मानसिकता आहे. म्हणजे असं लग्न करायची काम. लग्न एवढं सोपं नाही. लग्न म्हणजे तलवारीच्या धाऱ्यावरून चालण्याची कसरत आहे ती. एका बाजूला आपली कर्तव्य करणे, व्यापार उद्योग व्यवसाय करत करता आपले कर्तव्य करणे, माता पित्यांचा सांभाळ करणे, आपल्या पत्नीचं संगोपन करणे, येणाऱ्या संततीची त्याचं प्लॅनिंग नियोजन करणे, त्याच्यासाठी काहीतरी 2 रुपये राखून ठेवणे, सगळ्या गोष्टी या तुम्हाला समतोल व्यवस्थित ठेवता आल्या पाहिजेत. तो आदर्श उपासक असू शकतो. या सगळ्या गोष्टीची तुम्हाला कर्तव्य तुमच्याकडे आली पाहिजे. कर्तव्य, ते कर्तव्य नाही जर आले तर काय नाही, महागाई कसा पुढा आहे, खर्च कळत नाही, म्हणजे काट कसरपणा सुधारला पाहिजे. कुठे दान करायचंय, कुठे खर्च करायचा आहे, या सगळ्या गोष्टी. एक मागाने असं वाचलंय कुठेतरी वागलं होतं, जसं की जिची आई असते आणि आपल्या मुलीला शिकवते, तुला काम करायचे, तुला घरात भांडे घासून घे, स्वयंपाक करून घे, घर साफ ठेव, सगळं आई मुलीला शिकवतात. पण मुलाला शिकवतात कशी ती मॅडम शिकवतात मुलांना, म्हणजे तर वाटते कसून काय करते, काय शिकवायचंय. पण जेवढं मुलीला शिकवतात तेवढं जर मुलाला शिकवलं लहानपणीच, तो 15व्या वर्षापर्यंत मुलाला आयुष्यभर ते बाळ तुम्हाला कोणत्याच गोष्टींची कमतरता भासू देणार नाही. पण पुरुष प्रधान संस्कृती आहे ना, आम्ही माणसांनी भांडी घासायची घरची, मुलांनी घासायचे, स्वयंपाक करायचा, आणि आई तू काय करणार मग, म्हणजे. आणि म्हणून हे कर्तव्य मग कसं होतंय, तुम्हाला व्यवस्थित जीवन जगताच येणार नाही. आणि म्हणून तुम्हाला प्रत्येकाची कर्तव्य सांगितले बुद्धाने. मायबापाची कर्तव्य काय सांगितले बुद्धाने? बुद्ध असं म्हणतात
की मायबाप जगातले कोणते माता पिता आपल्या लेकरा बाळांची लग्न करताना व्यवस्थित करत असतात. तो मुलगा ती मुलगी व्यवस्थित आहे का बघून या पटकन आम्हाला दाखवा. विषय साहेब आपण चर्चा प्रयत्न करूया, परंतु सहजासहजी हा विषय थोडासा खूप गंभीर आहे आणि तो सरी तुम्हाला जरी आवश्यक असेल तरी आपण दृष्टी काय आहे तिथून त्या कम्म आणि कम्म विपाकाला पुढे सुरुवात होत असते. दृष्टी आता एक बौद्ध म्हणून आपली दृष्टी काय आहे सज्जनो? बौद्ध म्हणून लगेच आपण बाबासाहेबांचं सगळं तत्वज्ञान त्यांची फिलॉसॉफी हे सगळं मध्ये आणता. अर्थात बाबासाहेब एवढे धार्मिक होते, एवढे बाबासाहेब धार्मिक होते की तसला महापुरुष या विश्वात देशात होणे शक्य नाही, एवढे धार्मिक बाबासाहेब होते. म्हणून त्यांचं साहित्य वाचताना आम्हाला ते आता नको वाटतं काही कम्म विपाकाच्या गोष्टी किंवा पुनर्जन्मांच्या गोष्टी. हे म्हणजे खाणे बौद्धांनाच काय झालंय, खायचं प्यायचं मौज करायचं आणि उद्या मरणार आहोत. जसं की चार्वाकाचं तुम्हाला म्हणत होतो मी. चार्वाक कसा म्हणतोय, जोपर्यंत जगणार आहात तुम्ही सुखाने जगा आणि जगण्यासाठी लोकांचं कर्ज काढून तूप पीत बसा, परंतु काहीच नाही म्हणून. एका बाजूला बुद्ध, एका बाजूला चार्वाक. जर समजलं तुम्ही कुणाचे आहात, बुद्धांचे. बुद्ध काय शिकवतात? बुद्ध असं शिकवतात की तुम्हाला हे पंचशील आचरण करावं लागेल. हे मनुष्य सामाजिक प्राणी आहे, सामाजिक व्यवस्थेत राहत असताना एकमेकांशी संबंध येतो आणि जेव्हा एकमेकांशी संबंध येतो तेव्हा बुद्ध म्हणतात जगातल्या कोणत्याही शहाण्या माणसाने, प्रज्ञावंताने, बुद्धिवंताने या 5 गोष्टी जीवनामध्ये यथार्थपणे याचा अंगीकार करावा आणि जे विरत राहायला सांगितले ते विरत राहण्याचा प्रयत्न करावा. मी प्राणीहिंसा करणार नाही, मी चोरी करणार नाही, व्यभिचार करणार नाही, खोटं बोलणार नाही आणि मादक पदार्थांचं सेवन करणार नाही. या 5 गोष्टी जिथे येतात तिथेच कम्म आणि कम्म विपाकाचा परिणाम सुरू होतो. म्हणजे तुमच्या लक्षात आलं पाहिजे या गोष्टी. मग त्याच्यासाठी तुम्हाला बुद्ध म्हणतात की ते कर्म आणि कर्माचा विपाक. कर्म म्हणजे काय? कर्म म्हणजे माझ्या काया वाचा मनाने जे की मी कर्म करतो, जसं की शरीराने चोरी करणे, व्यभिचार करणे किंवा ज्या काही वाईट गोष्टी किंवा मुखाने चाहडी चुगली निंदा व्यर्थची बकवास करणे किंवा मनाने राग द्वेष मोह करणे, हे जे 10 अकुशल कर्म सांगितलेले आहेत या 10 अकुशल कर्मापासून दूर राहणे. मग जर दूर राहणे तर दूर का राहायचे? मग वस्तुतः माणसाचं चित्त अस्थिर आहे. माणसं फंदनं चपलं चित्तं दुरीखं दुनिवार्यं. माणसाचं चित्त चंचल आहे, अस्थिर आहे. पुण्यकर्म करावेशी वाटतात पण माणसाचे मन पुण्यकर्माकडे जास्त जात नाही. म्हणजे साधारणतः विचार केल्यानंतर माणसाला जिकडे प्रमाद आहे, जिकडे मौज आहे, जिकडे मद आहे त्या बाजूला माणसांची मन जातात. त्याच्यासाठी बुद्ध तुम्हाला स्थिर व्हायला शिकवतात. हा कर्म आणि या कर्माचा विपाक आहे, हा कर्म आहे आणि या कर्माचा हा परिणाम आहे. मग या कर्माच्या परिणामाची व्याख्या करताना तुम्हाला थोडं क्रमाने चालावं लागेल. कसं क्रमाने? मग बुद्ध एकदा भिक्षूंना म्हणाले, भिक्षूंनो मौल्यानो थोडं शांत आणि जरा तुम्हाला फक्त एक अर्धा तासात मी सोडतो. बुद्ध असं म्हणतात की महासमुद्राचं पाणी जास्त की तुम्ही तुमच्या आईचं दूध पिलेलं जास्त. संयुक्त निकायामध्ये भगवान बुद्धांनी भिक्षूंना प्रश्न विचारला, समुद्राचं पाणी जास्त आहे की तुम्ही तुमच्या आईचं दूध पिलेलं जास्त आहे? तर बुद्ध पुन्हा उत्तर देतात की या 4ही महासमुद्रांचं पाणी कमी आहे, एवढं तुम्ही तुमच्या आईचं दूध पिलेलं आहे, एवढे तुमचे जन्म झालेले आहे. आता पहा, कम्म विपाकाने जाण्यापूर्वी ही तुमची मानसिकता बदलावी लागेल. एकदा जर तुम्हाला म्हणालं की प्राणी हिंसा करणारा, चोरी करणारा, व्यभिचार करणारा मृत्यूनंतर अपाय भूमीला जातो तर तुमची कान टावकातात लगेच. तिकडे जाण्यापूर्वी विशेषतः माझे बांधव बौद्ध महासभा आहे बोलता येते, कारण तुम्हाला मला एकत्र बसून विचार करण्याची आज गरज आहे. तुम्हाला आम्हाला की बुद्धाला अपेक्षित असलेला समाज कुठे तयार होतो? आपल्याला भीती राहिलेली नाही, भीती. कारण सगळं काही असं मोकाट झालेलं आहे. सगळं विचार नाही, एकत्र येणं नाही, विनिमय करणं नाही, चर्चा चिंतन काहीच नाही. यथार्थ एवढे विरोध करतात आपलीच बांधव
की जगात काहीच नाही, इहलोक नाही, परलोक नाही. जर काहीच नसेल तर सिद्धार्थ गौतमांना 3 महाल सोडण्याची आवश्यकता नसती. बुद्धांना हे सगळं सोडून जाण्याची काय आवश्यकता असती? काहीच नाही. हे तुम्हाला कळायला पाहिजे. बुद्ध म्हणतात, आपल्या बुद्धांनी आपल्या नखावर माती घेतली आणि नखावर जंगलात बुद्ध बसले होते. नखावर माती घेऊन बुद्धांनी भिक्षूंना विचारलं, भिक्षूंनो, माझ्या नखावरची माती जास्त आहे की या पृथ्वीची माती जास्त आहे? भगवान, तुमच्या नखावरची जी माती आहे तिची तुलना कोणत्याच आयामाने होत नाही. लाखाने, करोडने, अब्जोने. एवढी नखावरची माती कुठे आणि पृथ्वीची माती कुठे? बुद्ध म्हणाले, होय भिक्षूंनो, माझा सधम्म फक्त माझ्या नखावर जेवढी माती आहे ना तेवढेच लोकांना कळू शकतो. कारण प्रज्ञावंत, यथार्थ विचार करणारे, कम्म आणि कम्माच्या विपाकाला मानणारे, सदाचरण दुराचरण मानणारे आणि ते मनाला विशुद्ध करणाऱ्या लोकांना हा धम्म तुम्हाला समजू शकतो. त्यामुळे आता 4 आर्य सत्य असतील, त्याच्यावर सुद्धा तुम्हाला प्रामुख्याने बोलता येईल. दुःख, दुःखाचं कारण हे सारं दुःख आहे म्हणतात बुद्ध, पण दुःखातून बाहेर पडा असं बुद्ध म्हणतात. कोणतं दुःख आहे सांगा पाहू? जाती, जरा, व्याधी आणि मरण. हे मानवी जीवनासह या विश्वाला हा लागलेला रोग आहे. आता या शुभ प्रसंगी त्या गोष्टीकडे मला जास्त जाता येणार नाही, कारण इकडे आता यांचं भवितव्य सुरू होऊ लागले इकडे. नाही तर आपण तिकडे डीप शिरलो तर ही अस्वस्थ म्हणते, आता आम्हाला कुठे घेऊन चालले, आता आपण सांगा म्हणते आम्हाला कसं जगावं हे सांगू शकतं ना. तरी ते आपण पुन्हा एखाद्या विषयाला न्याय देण्याचा प्रयत्न करूया. हे सामाजिक जीवन जगताना तुमची कर्तव्य आहे प्रत्येकाची, आणि ते कर्तव्य आपण निभावून दिलेच पाहिजे, है ना. जसं की मुलीचं कर्तव्य भगवंताने सांगितलं, विशाखेला समजून सांगितलं. विशाखेचं लग्न झालं तेव्हा बापाने 1,500 दाशा सोबत दिल्या होत्या विशाखेच्या, तिच्या बापाने. आणि 4 महिने लग्न चाललं होतं विशाखेचं. आणि जाताना बापाने 1,500 दाशा आणि 9 कोटी 1 लाख रुपयाच्या दागिन्यात सोबत दिला होता. बेटा विशाखा, तू चाललीस, आणि तिला एका घरात बोलून घेतलं होतं. बेटा चाललीस ना, तर तिला 2-4 गोष्टी शिकवल्या बापाने. सुखाने बसावे, सुखाने खावे, घरातील अग्नीची सेवा करावी. ह्या 2-4 गोष्टी, घरातला अग्नी बाहेर जाऊ द्यायचं नाही, बाहेरचा अग्नी घरात घ्यायचं नाही, अशा 2-4 गोष्टी तिला शिकवल्या. आणि तिचा सासरा बाजूच्या रूम मध्ये बसला होता. आता राजा प्रसेनजीत माता विशाखेच्या लग्नाला गेला होता. 4 महिने, इतक श्रीमंताची मुलगी होती. आणि जेव्हा ती नांदायला चालली का 1,500 दाशा दिल्यानंतर ती घरात आल्याबरोबर विशाखा 7व्या वर्षी बुद्धाला तिने बघितलं होतं आणि श्रोतापन्न झाली होती. श्रोतापन्न माणसं 7व्या जन्मापर्यंत मुक्त होतात, 8वा जन्म ग्रहण करत नाही. ती गोष्ट थोडीशी पुन्हा त्याचं हे होते, तिकडे ज्ञान आहे तुम्हाला. जेव्हा ती 16व्या वर्षी लग्न झाली, नांदायला आली, श्रावस्तीची समस्त जनता तिला पाहू लागली की ती सुंदरी मुलगी आहे, एवढी श्रीमंताची मुलगी आहे. प्रत्येक घरामध्ये तिने आपल्या वस्तू पाठवून दिल्या विशाखेने आणि आपलं नातं स्थापित केलं प्रत्येक घरामध्ये. परंतु त्याच दिवशी तिची घोडी प्रसूत झाली, आवडती घोडी. तर ती रात्री 12-1-2 वाजता कंदील घेऊन ती घोडीकडे गेली, त्या गरम पाणी घेऊन त्या आणि आपल्या दाशींना घेऊन. पण तिचा सासरा थोडा मूर्ख होता. असतात लोक असे, श्रीमंत होता पण मूर्ख होता. तर त्याने ते बघितलं, रात्री कुठे गेली म्हणे माझी सूनबाई. 1-2 घटना घडल्या. पुन्हा सासरा जेवण करायला बसला होता. जेवण करत असताना भंतेजी दारावर आल्यानंतर त्यांनी पात्र घेतलं, तर त्या सासऱ्याने भंतेकडे पाठ केली आणि जेवण करू लागला. पंचपक्वान मध्ये खीर, दूध आणि तुपातली खीर खात होता. माता विशाखा 7 वर्षापासून बुद्ध धम्म संघाला मानणारी, बुद्धांना आणि भिक्खू संघाला आपल्या हाताने भोजन नाम देणारी माता विशाखा. तिने बघितलं, पंख्याने हवा घालत होती सासऱ्यांना. म्हणते, आपण पुढच्या घरी जा, माझे सासरे तुम्हाला देऊ शकत नाही, कारण ते शिळे अन्न खात आहे. आता नवीन सुनबाई गेलेली आणि सासऱ्याला शिळे अन्न म्हणते, पंचपक्वान्न खाण्याला. तेवढं म्हणण्यासाठी सुद्धा तुमच्यामध्ये सधम्माचं प्रचंड अगाध ज्ञान असावं लागतं, सधम्माची ताकद असावी लागते, तेव्हा अशा गोष्टी मनुष्य करू शकतो. सासऱ्याला राग आला, त्याने खीरच फेकून दिली आणि तो म्हणाला की मेरा सूनच लोक आहे. विशाखेच्या बापाने 5 लोकांना सोबत पाठवलेलं होतं.
जर माझ्या बाळाकडून काही चूक झालीच तर तुम्ही न्याय निवाडा करावा. तो म्हणाला तू चालती हो तुझ्या माहेरी, अशी दिसून नको आहे मला. ती म्हणाली मामाजी माझं लग्न 4 महिने चाललेलं आहे आणि माझ्या वडिलांनी समस्त संसार सगळे भांडे असं काहीच ठरलं नाही, सगळं दिलेलं आहे. एवढं 9 कोटींचा दागिना पण दिलेला आहे सोबत, आणि मी सहजासहजी ना जाऊ शकत नाही. ते 5 लोक सुद्धा दिले, ते न्याय निवाडा करतील, मी तेव्हा जाणार. ते बसले 5 लोक निवाडा कराय. ती म्हणे मध्यरात्री कुठे गेली होती? ती म्हणाली माझी आवडती घोडी प्रसूत झाली, तिच्यासाठी मी स्वच्छ तिला करायला गेले होते. पुन्हा सांगितलं तुझा बापाने जे काहीतरी म्हटलं होतं ना म्हणे कानामध्ये, त्या 2-4 गोष्टी मी कानात ऐकत होतो म्हणे ते, पण ते मला कळालं नाही म्हणे. ते त्याच्या पूर्वी म्हटलं की मी जेवण करत असताना ही म्हणते पंचपक्वान्न खात असताना म्हणते शिवरी अन्न खाताय, किती उद्धट मुलगी आहे. होय मामाजी, जन्मोजन्माची काहीतरी तुमची पुण्य असेल, एवढी 7 मजली इमारत तुम्हाला भेटली, 40 कोटींचं धन भेटलं, परंतु काहीतरी कुण्या जन्मात तुम्ही दान कर्म केलं असाल म्हणून ते भेटले, परंतु या जन्मात वर्तमान काळात तुम्ही कोणतंच पुण्य कर्म करत नाही, हे सगळं शिळ आहे म्हणे, ताजं काहीच नाही. म्हणालीस का बेटा? हो म्हणे. असं म्हणाले. पंचांनी निवड हिच्या कोण दिली? होय म्हणे. माझी मुलगी म्हणते ते खरंच बोलते म्हणे. म्हणून तो म्हणाला की तू तुझ्या बापाने म्हटलेलं सांग पाहू, की घरातील अग्नी बाहेर जाऊ द्यायचं नाही, बाहेरचा अग्नी घरात द्यायचं नाही. याचा काय अर्थ होतो? मामाजी माझ्या घरची शिकवण अशी आहे की घरातला अग्नी बाहेर जाऊ द्यायचं नाही. कधी घरामध्ये नवऱ्यासोबत कधी वाद विवाद होऊ शकतो, सासू सासऱ्यासोबत विवाद होऊ शकतो, आपल्या जवळच्या नातेवाईकासोबत, पण घरातलं भांडण शेजाऱ्यांना जाऊन कधीच सांगायचं नाही. याला आमच्या परिवारात म्हणतात घरातला अग्नी बाहेर जाऊ द्यायचं नाही. अच्छा असं काय म्हणे? मग बाहेरचा अग्नी घरात घ्यायचं नाही. मामाजी कधी कधी मी शेजाऱ्यांच्या लोकांकडे जाऊन बसते चर्चा करायला, तेव्हा तिथले लोक नवऱ्याबद्दल कधी वाईट बोलत असतील, सासूबद्दल सासऱ्याबद्दल वाईट बोलत असतील, मी ऐकते आणि ते तिकडेच टाकून देते, वापस तिकडे घेऊनच येत नाही. कारण तो अग्नी घरात येऊन भांडण कशाला पेटवायचे पुन्हा? पूजा नीट ऐकून घे तुझ्यासाठी. आली बारी बाबा म्हणा. सुखाने खावे. माता विशाखेकडे 1,500 दाशा होत्या. तिला काही बापन म्हटलं काही 1,500 दाशा सोबत होत्या. आता याचा खर्च कोण करावा? 1,500 बायाचा अवघडच. तिच्या बापाने सगळी व्यवस्था केली खर्चापासून 1,500 बायांची. काही मुली माझ्या मुलीला आंघोळ घालतील, काही स्वयंपाक करतील, काही सजवतील, सगळं दिलं. पण माता विशाखा म्हणते सुखाने खावे म्हणजे घरातील ज्येष्ठांना जेवण दिल्यानंतर आपण जेवण करावं, त्याला सुखाने खावे म्हणतात. सुखाने बसावे. सुखाने बसावे जिथून सासू सासरे घरातील ज्येष्ठ मंडळी येणं जाणं करते, तिथे जर बसलं सुनबाई तर म्हणू शकतात सासू सासरे किती उद्धट मुलगी आहे, तिला बसायची सुद्धा अक्कल नाही. अशा ठिकाणी बसायचं नाही जिथे येणारे जाणे चालू असते रस्त्यामध्ये. याला सुखाने बसावे असं म्हणत नाही. बाजूला बसायचं आपल्याकडे जाऊन कुठेतरी व्यवस्थित. घरातील अग्नीची सेवा करावी. घरातली अग्नी म्हणजे काय? म्हणजे सासू सासऱ्यांचे माता पिता जे की वयोवृद्ध असतात, आणि वयोवृद्ध माणसांचं डोकं चालत नाही. ते काही मागतात, ते घाण करतात, काही मागतात, पण त्यांना अग्नीसारखं समजून त्यांची सेवा करावी. आणि सेवा करणे म्हणजे घरातील अग्नीची सेवा करावी. हे कर्तव्य 2,500 वर्षापूर्वी जरी बुद्धाने दिले असले तरी तंतोतंत आज तेवढेच आणि तेवढेच या सामाजिक व्यवस्थेला लागू पडतात. एवढा सुंदर बुद्धांचा उपदेश आहे. तिचा विजय झाला, माता विशाखेचा त्या ठिकाणी विजय झाला. तिला निर्दोष केलं तरी ती म्हणाली नंतर मामाजी आता तुमच्या घरात मलाच राहायची इच्छा नाही, मी चाले म्हणे वडिलाकडे. असं करू नको ग. सासऱ्याचं नाव मिगार होतं, मिगार श्रेष्ठी, श्रीमंत सावकार होता. का बरं? ती म्हणाली जर या घरामध्ये बुद्ध येत असतील, भिक्खू संघ येत असेल तरच मी राहणार म्हणे. तो दुसऱ्या संप्रदायाला मानणारा होता, नग्न संप्रदायाला मानणारा होता. तो म्हणे जाऊ नको म्हणे, प्रसेनजिताकडे तक्रार होऊ शकते, तुला काय करायची कल्पना, घरात राहा. ती म्हणाली मामाजी एक अट आहे म्हणे, तुम्ही सुद्धा बुद्धांचं थोडं ऐकावं लागेल म्हणे.
याला म्हणतात विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, तथागत गौतम बुद्धांचा, तथागत गौतम बुद्धांचा, जय भीम.